आमदार किसन कथोरे यांच्या मतदारसंघामधील अंबरनाथ तालुक्यातील चरगाव ग्रुप ग्रामपंचायतमध्ये पाण्याची भीषण टंचाई असल्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून बांगरपाडा, सिंदीपाडा, वाऱ्याची वाडी या ठिकाणी पाण्यासाठी महिलांना मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे। याबाबत गावकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या। गावकऱ्यांचे म्हणणे असे आहे की बारवी डॅमसाठी एकूण 17 गावातील लोकांनी आपल्या शेतजमिनी 1972 साली दिल्या। त्यापैकी काही गावांचे शासनाने पुनर्वसन केले, मात्र अद्यापही 6 गावे पाण्यासाठी तहानलेली आहेत। ज्यांनी मुंबईकरांची तहान भागावी यासाठी शासनाला आपल्या शेतजमिनी दिल्या, त्याच लोकांना आज 2 महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे। गावकऱ्यांनी ही शोकांतिका मांडली। पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक यांना सतत पाठपुरावा करण्यात आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले, मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून केवळ आश्वासन दिले जात असून दुर्लक्ष केले जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। एवढेच नव्हे तर जलजीवन मिशन योजनेअंतर्गत या गावांमध्ये पाईपलाईन टाकली जात आहे। पाण्याच्या टाकीचे बांधकामसुद्धा मंजूर आहे, परंतु टाकी बांधण्यासाठी बांगरपाडा येथे गावठाण जागा नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले। बांगरपाडा हे गाव अर्धे गावठाण जागेत येते तर अर्धे वन खात्याच्या जागेत येते। त्यामुळे वन खाते पाण्याची टाकी बांधू देत नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली। एकीकडे शासन गोरगरिबांना घर नसल्यास घरकुलासाठी शासकीय जमिनी देते, निधीसुद्धा शासनाकडून दिला जातो, मात्र या गावाला उलटेच होताना दिसत आहे। शासकीय जागा असतानासुद्धा पाण्याची टाकी बांधू दिली जात नाही। शासनाचे हे दुटप्पी धोरण नव्हे काय, असा ग्रामस्थांचा प्रश्न आहे। बारवी डॅममध्ये गेलेल्या 17 गावांच्या जमिनीपैकी आमदार किसन कथोरे यांचीसुद्धा शेतजमीन गेली असल्याचे कळते, पण तरीसुद्धा आमदार महाशय या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। BJPची सत्ता असूनसुद्धा आपल्याला जीवनावश्यक पाणी मिळत नसेल तर अशा उमेदवारांना का निवडून द्यायचे, असा प्रश्न महिला वर्गामध्ये उपस्थित केला जात आहे। गेल्या 2 महिन्यांपासून पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, तसेच पाणी विकत घ्यावे लागत आहे। दरवर्षी उन्हाळ्यामध्ये हा त्रास उद्भवतो, असे सुद्धा गावकऱ्यांनी सांगितले। ज्या विहिरीवरून पाणी दिले जाते तीच विहीर आटल्याने लोकांना पाणी मिळत नसल्याचेही सांगण्यात आले। गावकऱ्यांना मोठ्या काटकसरीने पाण्याची बचत करून जीवन जगावे लागत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले। महाराष्ट्रात राहूनसुद्धा त्यांना वाळवंटात राहत आहो की काय असे वाटत असल्याचेही गावकऱ्यांमध्ये बोलले जात आहे। शासनाने या गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे। युगदूत न्यूज लाईव्ह करता नंदलाल पठे, चरगाव, तालुका अंबरनाथ, मुंबई। तुमचं नाव काय? अशोक पंढरनाथ झुगरे। अशोक पंढरनाथ झुगरे। झुगरे। कुठे राहता आपण? बांगरपाडा। बांगरपाडा। बरं, बांगरपाडा हे कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये येते गाव? आपल्या चरगाव पंचायतमध्ये। अच्छा, सरपंच कोण आहे इथे? हे नरेश बोराडे ते विदर्भात। बरं, ग्रामसेवक कोण आहे माहिती आहे? ते नाही एवढं नाव माहिती। बरं, तुमच्या गावामध्ये काय समस्या आहे? आमच्या गावामध्ये समस्या 2 महिने आलं पाणी नाही पिण्यासाठी। इकडनं तिकडनं लोक पाणी आणतात, टँकर विकत घेतात पाण्याने। मग याच्या आधी कुठनं पाणी यायचं तुम्हाला? ते विहिरीवर नाही याचं पाणी। मग आता विहीर आटली, आता नळ येतच नाही, आता पाणी येतच नाही आम्हाला। तुमच्या बांगरपाड्यामध्ये किती कुटुंब राहतात? कुटुंब 22 घर आहेत आमच्या। 22 घर। म्हणजे 2 महिन्यापासून तुम्हाला पाणीच येत नाही? 2 महिन्यापासून पाणी। मग आता पाणी कुठनं आणता? किती लांबून आणतात?
पाणी आता आणायचं बोललं तर विकत पाणी घेतोय टँकर आम्ही. कितीचं टँकर आहे ते? एक टँकर काहीतरी 20-22 बॅलरचं पाणी येते एक टँकरमध्ये. ते किती रुपयात येते ते? ते 70-80 रुपयात त्याचं एक बॅलर घेतात. एक बार. मग किती दिवस पुरते ते? ते किती दिवस पुरणार? 1-2 दिवस पुरणार, जास्तीत जास्त काय. बरं, तुम्हाला पाणी येत नाही याबद्दल तुम्ही ग्रामपंचायतीला काही तक्रार केली? लेखी केले आहे की तोंडी वगैरे केले? तोंडी केलं. मग त्यांचं काय म्हणणं आहे? ते बोलतात आम्हाला ती सुविधा होईल चालू तुम्हाला पाण्याची, एवढंच बोलतात. पण आतापर्यंत काही झालेलं नाही अजून. म्हणजे प्रत्येक सरपंच निवडून येतो आणि तसंच म्हणतो का तुम्हाला? हां, नाही, मागे तो होता एक नितीन बराडे, तर त्यांनी त्या वेळेला पाण्याच्या आम्हाला टंचाई होती, त्यांनी टँकर चालू केलेली, तर त्यावेळेला आम्हाला पाणी दिला त्यांनी. पण ते युरीचं लवकर आटते आमचं पाणी. असं का? मग आता केव्हा सुरू होणार पाणी वगैरे काही बोलले ते? नाही, काय नाही, अजून कामच बाकी आहे तिथं. कामच बाकी आहे का? पाईपलाईन वगैरे टाकले? पाईपलाईन टाकले, बरं. टाकी बांधायचे, अजून पाईपलाईन पण थोडी गावामध्ये टाकायचे. मग महिला आता पाणी कुठनं, म्हणजे असं विकतच पाणी आणतात? पाणी घेतात. असं दुसरीकडून काही पर्याय नाही का? पर्यायच नाही कुठून. तुमच्या आमदार खासदार वगैरे जे असतील त्यांना तुम्ही काही आमदाराला पण सांगितलेलं आम्ही. आमदार बोलतो होईल तुम्हाला पाण्याची काय. फक्त आणि ते डॅमचं पण मागणी केली ते आमदाराकडे, बोलतो तुम्हाला नाही पाणी. मग काय बोलले ते? ते बोलतात तुम्हाला नाही भेटणार, बोलतात ते बाहेर जाते पाणी. अच्छा. तुमचं नाव काय ताई? सपना संतोष झुमरे. बरं, कोणत्या गावाला राहतात तुम्ही? बांगरपाडा. तुमच्या गावाची काय काय समस्या आहे? आमच्या गावाची एवढी समस्या बिकट आहे का त्या गावाला पाणीच नाही, सगळं आहे पण पाणी नाही. किती दिवसापासून पाणी येत नाही तुमच्या गावाला? जवळजवळ 2 महिने झाले. बरं. 2 महिन्यामध्ये नाही कुठल्या शासनाची टँकर का नाही, आम्हाला कुठली योजनेचं पाणी का नाही, विहिरीचं पाणी का नाही, नाल्याचं पाणी. आम्ही अक्षरशः 60 रुपयाप्रमाणे बॅलर घेतोय. आता जवळजवळ 2 महिने झाले. मग तुम्ही हे जे तुम्हाला पाणी मिळत नाही आहे 2 महिन्यापासून, तर या संदर्भामध्ये तुम्ही कुठे तक्रारी किंवा अर्ज वगैरे केलेले आहेत का? हो, ग्रामपंचायतमध्ये आम्ही गेलेलो. ग्रामपंचायतमध्ये याला सरपंचाला विचारलं. सरपंच म्हणतात का आम्ही ठेकेदाराकडे काम दिलेले. भाऊसाहेबांना विचारलं, भाऊसाहेब बोलतात ती योजना तुमची पाण्याची जी आलेली आहे ती वरून आलेली आहे, तर तुम्ही कलेक्टरला फोन करा. म्हटलं ठीक आहे. कलेक्टरचा नंबर घेतला, डेप्युटीवाल्याचा नंबर घेतला, डेप्युटीवाल्याला फोन केला. डेप्युटीवाला बोलतो येतो आम्ही. असं करता करता 15 दिवस घालवले. त्याच्यानंतर मग वॉटर सप्लायवाला आला. वॉटर सप्लायवाल्यानी जी योजना आमची घेतलेली, आम्हाला जी पाण्याची योजना आणलेली ती योजना अर्धवट टाकून तो निघून गेला. तो अजूनपर्यंत आला नाही. त्याने अर्धवट का टाकली? म्हणजे काही अडचण होती का? अडचण म्हणजे त्यांना अडचण कसली होती, फक्त जागेची होती. आम्ही ती जागेची पण अडचण त्याची सॉल्व्ह केलेली आहे. टाकी बांधायची ते पण सॉल्व्ह केलेले आहे. जोपर्यंत जागेचा प्रश्न सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत जो आमचा जुना कनेक्शन आहे टाकीला, त्याच टाकीला तुम्ही तो कनेक्शन जॉईन करा. मग तुमच्या गावामध्ये जे पाणी मिळत होतं ते हे विहिरीतून मिळत होतं का, की तुम्हाला डॅमचं पाणी होतं? विहिरीचं पाणी. डॅमचं पाणी नाही पोहोचला. विहीर सुद्धा हे साफ करायला तयार नाहीये ग्रामपंचायत. तिला 4-5 वर्ष झालेली आहे, गाळ साचलेला आहे. गाळ साचून तिचा पाणजिरपा बंद झालाय. हो का? मग तुम्ही आमदार खासदार वगैरे यांच्याकडे तक्रार केली होती का, मागणी वगैरे केली आहे? सुरुवात आपण करतो ती ग्रामपंचायत मधून. ग्रामपंचायतनी जर आपल्याला रस्ता दाखवला का तुम्ही आमदाराकडे जा, कलेक्टरकडे जा, BDO कडे जा, तर आपण पुढचा पाऊल उचलतो. ते म्हणतात आम्ही करू. असं करता करता 4 वर्ष गेले, पण ग्रामपंचायत मधून आम्हाला कोणत्याही प्रकारचे होकार आलेला नाही. तुमच्या बांगरपाड्यामध्ये किती घर आहे तिथे? जवळजवळ 22-23 घर आहेत. म्हणजे 100-150 लोकसंख्या आहे तुमची.
बरं, तुमच्या इथे घरकुल वगैरे झालेले आहेत का? कोणालाच नाही. एकालाही घरकुल नाही. तिथे घरकुलाचं पण मी तिथे ग्रामसभेला विषय मांडला, तर त्याही सांगितलं ST NT वाल्यांचं पहिले ग्राह्य धरलं जाईल, OBC वाल्यांची मीटिंग चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, हा पूर्ण गाव आहे, हा भूमिहीन गाव आहे. हा पूर्वी 52 साली हा उठलेला गाव आहे. बारवी डॅममध्ये 72ला 71-72ला उठलेला गाव आहे. हे बघा, हे बाबा इथं साक्षीला. 71ला तुमचं गाव उठल्यानंतर मग बारवी डॅम किंवा शासनाने तुम्हाला पैसे दिले असतील ना जमिनीचे की नाही? त्या टायमाला पैसे म्हणजे स्वस्ताईमध्ये 1100 रुपये भाव, 1100 रुपये खरी याला वर्कसला होता ना, खरीपला 2500 रुपये. 2500 होते. अच्छा. एकरी. मग जिचं घर होता 2 वर्ष लोक तिथं राहून ते पैसे खपला. आदिवासी जमीन घेतली, कोणचं पैसे गेले जमिनी बिमिनी कोणाला काही नाही. घरकुला होती त्यांना घरकुलांना काही नाही दिला. म्हणजे ग्रामपंचायत पण घरकुल देत नाही का तुम्हाला? नाही. जी जुनी लोक तिथं जे घर बांधून होती त्या लोकांना तिथल्या घर म्हणजे घराचा काही हिस्सा दिलेला नाही. डायरेक्ट कुठं. मग आता इथे बांगारपाड्यात तुम्हाला कोणालाच घर मिळालेलं नाही का? तर ग्रामपंचायत काय म्हणते, का देत नाही घरकुल? ग्रामपंचायत म्हणते आदिवासी लोकांनाच घरकुल आहे, तुम्हाला नाही. आम्ही गेलो होतो मीटिंगला, तेव्हा आम्ही प्रस्ताव टाकला होता, तर ते बोलले नाही आदिवासी लोकांनाच आहे. तरी मी त्यांना म्हणालेली की पंतप्रधान योजनेतून प्रत्येकाला ज्याचं रेशनिंग कार्ड आहे त्या प्रत्येकाला घरकुल देण्याचा अधिकार आहे. कारण मी पण एक शासनाच्या मानधनावर मी काम करते, तर मी त्यानुसार मी भाऊसाहेबांना आपल्या सरपंचाला म्हणालेली, पण सरपंच म्हणतात का नाही OBC वाल्या. अरे प्रत्येक गोष्ट येते ती ST NT वाल्याने येते, मग OBC वाल्यांना का नको? त्यांना घरकुल नाही येत. जरी घरकुल असली पण ते शासनाची बांधलेली, त्यांना घरकुल देणं आहे ना. बरोबर आहे. पंतप्रधान आवास योजनेनुसार सर्वांनाच घरकुल मिळते. नाही तुम्हाला देता, मग तुम्ही शोभरी तो कोणत्याही समाजाचा असो तो मिळते. नाही ना. आता बघा, एका घरामध्ये समजा 5 माणसं आहेत, बरोबर आहेत. आता हे बाबा आहे, त्या बाबांच्या घरामध्ये 2 मुलं आहेत. मग एक या घरामध्ये राहिला आणि एक दुसरं पडीत राहील का? मग त्याला घरकुल देणं आहे ना. मग त्यात रेशन कार्ड 2 पाहिजेत, तर ठीक आहे, रेशन कार्ड 2 द्या, 2 करतील ना. तुमच्याकडे शासनाने जर घरकुल मंजूर केलं तर तुमच्याकडे जागा आहे का तुमची स्वतःची? आहे ना, बांधू शकतो ना. ठीक आहे. आता आईचं नावाचं घर आहे, पोराचं नावाचं घर नाही. आईने हाकलला सुनला लेखाला, तर आई कुठे जाईल? आई बोला माझा घर आहे ना, मग लेख आणि सून कुठे जाईल? मग त्यांना तर घर पाहिजे ना. आणखी काय समस्या आहे तुमच्या? आमची दुसरी एक समस्या आहे, आम्हाला शासनाचं. आता दुसरी गोष्ट, शासनाचं आम्ही कोणती आमच्या महिला दर मीटिंगला ग्रामसभेला जातात, तर दर ग्रामसभेला आम्ही विषय मांडतोय. आमच्या गावाला समाज मंदिर हवंय, आमच्या गावाला पाणी योजना हवी, आमच्या गावाला घरकुल योजना हवी. तुमचं गाव छोटं आहे, तुमच्या गावाला समाज हॉल मिळणार नाही आहे की नाही? प्रत्येकाने सांगा. हा बरोबर आहे की नाही? प्रत्येक मीटिंग आलेली ना, आमच्या गावाला बोर्ड नाही, बसवाला बस थांबवत नाही रोडला, तुमचं गाव कुठे असं विचारतात. इलेक्शन आलं का 15 दिवस अगोदर येऊन आणि फॉरेस्ट